नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री अंबा माता की जय. 22 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. शारदीय नवरात्र उत्सव हा सर्व उत्सवांमध्ये खूप महत्त्वाचा असतो आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण आई भगवतीच्या अनेक प्रकारे सेवा करत असतो. या सेवांमध्ये आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करत असतो. तसेच 99 मंत्राचा जप करत असतो. सोबतच आपण आई भगवतीचे अनेक स्तोत्र देखील पठण करत असतो आणि आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा देखील करत असतो. नवरात्र उत्सवामध्ये आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे आपल्या कुलदेवीला विनवत असतो आणि तिच्या सेवा करत असतो. या सर्वांमध्ये एक महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. आता आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करणार आहोत. परंतु अनेकदा काय होते की आपल्याला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ वाचणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून किंवा दुर्गा सप्तशती या ग्रंथाऐवजी आपण सिद्धकुंजिका स्तोत्र याची देखील पठण करू शकतो. सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाइतकेच फळ देते आणि याचा पाठ केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ केल्याचे फळ मिळते. जर या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्या सर्व समस्यांची चावी आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्याने आपल्या सर्व समस्यांचे निवारण होते आणि आपल्याला यशाची नवी चावी सापडते. आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुखाचे दार उघडतात. सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळवून देत असते. आपल्या महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या तीनही देवींचा आशीर्वाद आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्याने मिळतो. सिद्धकुंजिका या शब्दातच कुंजी म्हणजे चावी असा अर्थ आहे. त्यामुळे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला सुखाची चावी सापडते. एकदा भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितले होते की जे सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करेल त्याला तिलक स्तोत्र, रात्री सूक्त, अर्घला स्तोत्र, श्रीसूक्त या सर्वांची पठण करण्याची गरज राहणार नाही आणि रोज 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील. आता या नवरात्रामध्ये आपल्याला जर सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र हे रोज 11 वेळा पठण करायचे आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा पठण केल्याने आपल्याला त्याचा एक पाठ केल्याचे पुण्य मिळते. तुम्हाला जर सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करायचे असेल तर तुम्ही ते नवरात्रामध्ये संकल्पयुक्त करू शकता. आता सिद्धकुंजिका स्तोत्र संकल्पयुक्त करायचे असेल तर त्याचे काही नियम आहे. संकल्पयुक्त सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करताना संपूर्ण जितके दिवस आपण ते पठण करणार आहे तितके दिवस परान्नवर्ज्य करावे, ब्रह्मचर्य पाळावे आणि मांसाहार करू नये. एका बैठकीतच 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र पूर्ण करावे आणि हे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचणाऱ्या व्यक्तीने कोणाचीही निंदा करू नये. स्वच्छ कपडे घालावे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र जितके दिवस पठण करायचे आहे तितके दिवस आपण जे आसन घेणार आहात ते आसन एकच असावे. दररोज आसन बदलू नये. सिद्धकुंजिका स्तोत्र कोण पठण करू शकतं तर सिद्धकुंजिका स्तोत्र स्त्री पुरुष कोणीही पठण करू शकते. ज्या व्यक्तीला सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करायचे आहे ती व्यक्ती ते मनापासून पठण करू शकते. सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याने काय होते तर सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याने घरात ज्या अडचणी असतील त्या निघून जातात. घरात सुख शांती राहते आणि जर घरात गृहपीडा, नजरदोष, वादविवाद, बाहेरची पीडा असेल तर त्यातून मुक्तता मिळते. या अडचणी दूर होतात. सोबतच लग्न न जमणे, संततीमध्ये अडचण यासारख्या समस्या दूर होतात. जर तुम्हाला या सर्वांमधील काही अडचण असेल तर तुम्ही तसा संकल्प करून सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र हे कोणीही पठण करू शकते. जर स्त्रिया हे पठण करणार असेल तर स्त्रियांनी स्वच्छ कपडे घालावे, शक्यतो साडी घालावी आणि सौभाग्यालंकार घालावे. जर साडी शक्य नसेल तर तुम्ही ड्रेस घालू शकता आणि डोक्यावर ओढणी घेऊन किंवा पदर घेऊन हे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. सिद्धकुंजिका स्तोत्र वाचताना संपूर्ण सौभाग्यालंकार धारण करावे. काळे कपडे घालू नये. काळा रंग वर्ज्य असावा. पुरुषांनी देखील सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करताना काळा रंग घालू नये, चामड्याच्या वस्तू घालू नये आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. सिद्धकुंजिका स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे त्यामुळे ते वाचताना थोडीशी अडचण येऊ शकते. जर तुम्हाला ते वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर ते ऐकू शकता आणि सिद्धकुंजिका स्तोत्र ऐकताना ओळींवर बोट ठेवून तसा पाठ करू शकता.
आता सिद्धकुंजिका स्तोत्र वाचताना आपल्याला आपला आवाज ऐकू येईल अशा आवाजात वाचावे, मनात वाचू नये, थोडे मोठ्या आवाजातच वाचावे. या वर्षीच्या नवरात्रीच्या संपूर्ण दिवसांमध्ये तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही नवरात्राच्या कोणत्याही दिवशी सिद्धकुंजिका स्तोत्र वाचण्यासाठी सुरुवात करू शकता. जर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचणार असाल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र एक वेळेस वाचू शकता. आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायचा नसेल किंवा वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र हे 11 वेळेस वाचावे. 11 वेळेस हे सकाळी किंवा संध्याकाळी एका वेळेस वाचावे. एक वेळ ठरवून घ्यावी आणि त्या वेळेतच ते वाचावे. सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्यानंतर एक माळ 99 मंत्राचे जप करावा. सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा ही खूप प्रभावी आहे आणि या नवरात्रीमध्ये तुम्हाला जी पण इच्छा पूर्ण करायची आहे त्यासाठी तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ती इच्छा पूर्ण होण्यासाठी वाचू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्याला 11 वेळेस वाचायचे आहे, परंतु तुम्हाला जसे जमेल त्यानुसार तुम्ही ते वाचू शकता. वाचताना उच्चार स्पष्ट हवा आणि तुम्हाला जी फलप्राप्ती हवी आहे त्यासाठी तुम्ही तसे ते पाठ करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्याला आपण जेथे घटस्थापना केलेली आहे किंवा जर तुम्ही घटस्थापना केलेली नसेल तर जिथे अखंड दिवा लावला आहे किंवा आपल्या देवघरासमोर देवांसमोर वाचू शकता. तुम्ही जेथे घटस्थापना केलेली आहे तेथे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता किंवा जेथे अखंड दिवा लावला आहे आणि आपले देव ठेवलेले आहे तेथे देखील हे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता. आता कोणत्या इच्छापूर्तीसाठी सिद्धकुंजिका स्तोत्र किती वेळेस वाचावे? जर तुम्हाला मोहन वशीकरण यातून बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी सिद्धकुंजिका स्तोत्राचे 11 पाठ करावे. एक पाठ म्हणजे दररोज 11 वेळेस वाचणे असे 11 पाठ करावे. जर तुम्हाला ज्ञानप्राप्ती हवी असेल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे 5 पाठ करावे. एक पाठ म्हणजे 11 वेळेस वाचणे असे 5 पाठ करावे. त्यानंतर यशकीर्ती हवी असेल तर तुम्हाला याचे 10 पाठ करावे लागतील. संपत्तीसाठी या स्तोत्राचे 9 पाठ करावे. आरोग्यासाठी या स्तोत्राचे 3 पाठ करावे आणि शत्रूपासून मुक्ततेसाठी या स्तोत्राचे 3, 7, 11 असे पाठ करावे. जर तुमचे लग्न जमत नसेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ या स्तोत्राचे पाठ करावे. संतती प्राप्तीसाठी देखील तुम्ही पोटावर हात ठेवून सकाळ संध्याकाळ या स्तोत्राचे पाठ करू शकता. तुम्हाला जर जॉबसाठी किंवा नोकरीसाठी या स्तोत्राची सेवा करायची असेल तर तुम्ही या स्तोत्राचे सकाळ संध्याकाळ 3, 5, 11 असे पाठ करू शकता. आणि जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र पहिल्या दिवशी एकदा वाचले असेल तर तुम्हाला ते दररोज एकदाच वाचायचे आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी 11 वेळेस वाचले असेल तर दररोज तुम्हाला ते 11 वेळेस वाचायचे आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जितक्या वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र वाचले आहे तितक्याच वेळेस ते दररोज वाचायचे आहे. आपल्या सेवेत सातत्य ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा करायची आहे. तुम्हाला या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती वाचणे शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचून दुर्गा सप्तशती या ग्रंथाची फळप्राप्ती मिळवू शकता. अशा प्रकारे आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राची या नवरात्रीमध्ये सेवा करायची आहे. तुम्हाला जशी शक्य असेल तशी तुम्ही ती करू शकता आणि तुम्हाला ज्या संकल्पाची प्राप्ती हवी असेल, जी मनोकामना पूर्ण व्हावी असे वाटत असेल त्यानुसार तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवरात्रीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर भेट द्या. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री अंबा माता की जय.